मी डॉक्टर मनीषा केतकर. यशोवाणी दिवाळी अंक 2025 साठी माझा लेख वाचत आहे. माझ्या लेखाचं नाव आहे मन करारे प्रसन्न सर्व सुखाचे कारण. आपल्याला खूपदा जाणवतं की काही जणांच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला तृप्त शांत वाटतं. काही जणांच्या सहवासात आपल्याला खूप आनंदी वाटतं आणि काही घरात वास्तूत गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्न समाधानी वाटतं. त्यामुळे मला नेहमी वाटायचं की आपण आणि आपल्या संपर्कातील सर्वांनी आनंदी असावे, सुखी असावे. पण दुसऱ्यांच्या वागण्या बोलण्याचा आपल्यावर खूप परिणाम होतो. अर्थात दुसऱ्यावर, आजूबाजूच्या परिस्थितीवर तर आपलं नियंत्रण नसतं आणि त्यामुळे स्वतःमध्ये बदल केलेला उत्तम. पण म्हणजे नक्की काय करावे? तर सुखी राहण्यासाठी मी अवलंबलेल्या काही गोष्टी. वि. स. खांडेकरांनी म्हटलं आहे की प्रत्येकाने एक छोटे पुस्तक ठेवावे. या पुस्तकात आपण अनुभवलेल्या प्रेमळ प्रसंगांची नोंद करायला विसरू नये. मग त्या प्रेमाचे स्वरूप किती का लहान असेना, पुढे जगाच्या कटू अनुभवाने तोंड वेडेवाकडे करायची पाळी येते, त्यावेळी हा जुना मध फार उपयोगी पडतो. वर दिलेल्या या वचनाप्रमाणे मी मला आवडलेली घटना, भावलेली व्यक्ती, दृश्य आणि किंवा मी दुसऱ्याला दिलेला आनंद की ज्यामुळे मला समाधान वाटलं, याची रोज एक तरी नोंद माझ्या डायरीत करते. आणि महत्वाचे म्हणजे ही डायरी मी वारंवार वाचते. अशा या मधुकणांचा आस्वाद घेताना मग मला नेहमी वाटतं की आपले आयुष्य आणि आपली माणसं खूप छान आहेत. एका सखीने मला एक चांगला उपाय सांगितला आणि मला त्याचा खूप छान उपयोग झाला. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्यांचा कमी अधिक प्रमाणात राग येतो. काही वेळेला तो मनात खोलवर रुजतो, तर काही वेळेला तो तात्पुरता असतो. पण कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर, मनस्थितीवर होतोच. त्यामुळे रोज दिवसातून जमेल तेव्हा, जमेल तसं आपण आपल्याला ज्यांचा राग आलेला आहे त्यांची नावं घेऊन म्हणायचं की मी यांना क्षमा करते. आपल्याला जाणवतं की सुरुवातीला ती यादी 10-15 लोकांची असते, पण ती हळूहळू कमी होऊन 2-3 लोकांपर्यंत येते. पण हे रोजच म्हणायचं, कारण रोज कोणी ना कोणीतरी आपल्याला राग आणतं किंवा आपल्या मनाविरुद्ध वागतं. त्यामुळे ही यादी रोज बदलतेही. शिवाय रोज असंही म्हणावं की कळत नकळत मी कोणाला दुखवलं असेल किंवा माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर त्यांची मी क्षमा मागते. खरंच यामुळे आपल्या मनावरचं दडपण, मनातली बोच हलकी होते. माझी आजी म्हणायची त्याप्रमाणे आपण नेहमी आपल्यापेक्षा कौटुंबिक, शारीरिक, आर्थिक दृष्ट्या वंचित लोकांचा विचार मनात आणावा. त्यांचे चांगले व्हावे अशी प्रार्थना करावी. त्यामुळे आपल्यालाही जाणीव होते की आपल्याकडे खूप आहे आणि इतरांपेक्षा आपण खूप भाग्यवान आहोत, प्रिव्हिलेज्ड आहोत. एक तरी कला जोपासली की कलेचा आस्वाद घेताना दुसऱ्या कुठल्या योग साधनेची गरजच पडत नाही. नियमित पुस्तक वाचन करते. महान कवी, लेखक, साहित्यिक आणि साहित्य बघून नकळतच आपल्या मनाला उभारी येते. नाहीतरी म्हटलं आहे ना, वाचाल तर वाचाल. नियमित निदान अर्धा तास व्यायाम हे आनंदी आणि सुखी मन आणि शरीराचं गमक आहे. रोज निदान अर्धा तास घराबाहेर निसर्गाच्या सानिध्यात फिरते, म्हणजे तन आणि मन उल्हसित होतच, पण ही सुद्धा जाणीव होते की ईश्वराने किती भरभरून दिलंय आपल्याला. आपण सुखी, आनंदी तर आपली प्रकृती चांगली, आपलं कुटुंब, घर, कार्यालय येथील वातावरण चांगलं. तसा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?